एवढं मोठं हॉस्पिटल आहे, ह्यांच्या सीसीटीव्ही खराब झाले तर ह्याने दुरुस्त करता येणार. आता कुठे शोधायचं मालिनी मॅडमला? सध्या या डॉक्टरांनी कसं नाही ओळखलं तुला? कारण ते नवीन आहेत. आणि डॉक्टर कामत कोण होते? मालिनी मॅडमना मी जेव्हा इथं ऍडमिट केलं ना, तेव्हा डॉक्टर कामतच होते. गेले 3 वर्ष मी त्यांच्याच संपर्कात होतो, पण आता नेमकं ते आउट ऑफ इंडिया गेलेत. काही झालं तरी सत्या माझ्याशी एवढं खोटं नाही बोलणार. खोटं बोलत असता तर इतक्या लांब घेऊन आलं नसतं. वाघमारे मॅडम, तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. फक्त वेगळ्या नावाने केलं होतं, पण ह्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. माझं डोकं बधीर झाले आता, पण दुसरं मन सांगते की काहीतरी गडबड नक्की आहे. गडबड तर झालीच आहे ना वाघमारे, पण ती कशी झाली, काय झालं ते कळत नाहीये. सगळ्यात मोठी गडबड तर तू केलीस 3 वर्षापूर्वी. त्या मालिनी मॅडमचं इथं खोटं नाव सांगू. काय गरज होती असं करायची? वाघमारे, आपल्या मैत्रीची, आपल्यात असलेल्या नात्याची शपथ घेऊन सांगतो, मी मालिनी मॅडमना ह्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि वेगळ्या नावाने ऍडमिट केलं होतं ते फक्त त्यांच्या सेफ्टीसाठी. तात्याला आणि त्याच्या माणसांना ते जिवंत असल्याची खबर लागू नये म्हणून. आणि मी त्यांचा जीव नाही घेतला वाघमारे. ते जिवंत आहेत आणि मी निर्दोष आहे. एकतर इतक्या वर्षानंतर तुम्ही मला माझी बाजू मांडायची संधी देताय, आणि ती संधी मला अशी सहजासहजी नाही गमवायची. मी इकडचं जग तिकडं करेन आणि त्या मालिनी मॅडमला शोधून काढीनच. पण वाघमारे, ह्यात मला फक्त तुमची साथ हवी आहे. सत्या, तू खरं बोलतोयस मला कळतंय, पण तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मालिनी मॅडमना जगासमोर आणणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू वाघमारे. हा खरंच मी दोषी नाही आहे. दोषी ना तो तात्या आहे. त्यानं सगळं खोटं चित्र उभं केलं, स्वतःच्या बायकोला मारायचा प्रयत्न केला आणि सगळा आरोप माझ्यावर ढकलला. वाघमारे मॅडम, तात्याला मालिनी मॅडम बद्दल कळायच्यात त्यांना शोधावं लागेल. त्यांना कुठं शोधायचं आपण आता? हे सीसीटीव्ही पण बिघडलेत. तो तात्या पण जेलमधनं फरार झालाय. सत्या, तात्या साहेबांची बायको जिवंत आहे याची खबर तात्या साहेबांना लागली असेल, आणि त्यांनीच आपली माणसं पाठवून मालिनी मॅडमना गायब केलं असलं तर? वाघमारे, मग आता वेळ घालवून चालणार नाही. काय बी करून मालिनी मॅडमला लवकरात लवकर शोधलं पाहिजे आपण. चला चल. हो मम्मी, अहो काय करताय? 100 वेळा माझा हात झटकताय आणि दुखेल की माझा हात. मग परत घरातल्या कामांना हात नाही लावला तुम्हीच मला बोलाल. हा नका नाकात कॅन्डा दिसभर काय तूच घरात राहत असतेस का नाही? काम चुकार कुठली? अहो पण मम्मी, 100 वेळा घड्याळ बघून ती माणसं काय लवकर येणार आहेत का तवा? जाऊ दे बाई, पाय दुखायला लागले माझे. बसते जरा. हा, कमरेला काय बरं वाटलंय. एक साथ नाही उठले, उठ. माझं पाय दुखायला कळत धर नाही. आता कसं चांगलं वाटायला लागले जरा. मला बी रिलॅक्स वाटलं असते, चांगलं वाटलं असते. बसू द्यायचं की 5 मिनिटं. मम्मी, मी काय म्हणते, या सगळ्याचा सुगावा जर तुमच्या सूनबाईंना लागला का नाही? सॉरी, एक सुनबाईच म्हणणार होते, चुकून तोंडात आलं माझ्या सुनबाई. पण मम्मी, जर एक जॉबांना हे सगळं कळलं का नाही आपलं सत्य, तर लय अवघड होईल बघा. आपल्या दोघींना बी उचलून जेलात टाकतील.
पाहिलं कसं नाकता शेंडा